कोणी म्हणतं अभ्यास करण्यासाठी एआय वापरा, कोणी म्हणतं ग्रो करण्यासाठी एआय वापरा. पण कधी कधी एआय मज्जा करण्यासाठी सुद्धा वापरता येतं. असेच काही क्रेझी एआयचे टूल्स आहेत जे 2026 मध्ये सगळेजण वापरतात. तुम्ही सुद्धा वापरा. आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया अशा 5 महत्वाच्या टूल्स विषयी. तर थेट सुरुवात करूया व्हिडिओला. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एआयच्या दुनियेमध्ये. तर पहिलं महत्वाचं टूल आहे ते म्हणजे 11 लॅब्स. ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर आपला आवाज रेकॉर्ड करायचा आणि तो आवाज आता जसं की मी जर माझा आवाज रेकॉर्ड केला तर पुढे माझाच आवाज आला पाहिजे, पण मी तो आवाज बदलून एका मुलीचा आवाज करू शकतो का? तर ह्या ऍपच्या मदतीने मी 100% करू शकतो. AI, मला पावसात जाऊ दे, एकदाच बिजनी मला चिंब चिंब होऊ दे. आता हे ऍप खूप मजेशीर आहे, पण एक ह्या मजेमध्ये धोका सुद्धा आहे. ते म्हणजे जर माझ्या आवाजात कुणीतरी दुसऱ्यानी माझा आवाज काढून त्याचा गैरवापर केला तर अशा पद्धतीची भीती एआय सोबत कायमच असणार आहे. तर वळूया आपण आपल्या दुसऱ्या महत्वाच्या ऍपकडे, ते म्हणजे फेस ऍप. हे ऍप खूप जुनं आहे, खूप जणांनी वापरलेलं आहे, पण अजूनही हे मजेशीर आहे. तुम्ही 2026 मध्ये सुद्धा ह्या ऍपने खूप सारे मजेशीर इमेजेस तयार करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला असं वाटलं की मी आज असा दिसतोय आणि आणखीन 30 वर्षांनी मी कसा दिसेल, तर तुम्ही फक्त तिथं जाऊन फोटो तुमचा अपलोड करायचा, ओल्ड हा ऑप्शन चूज करायचा आणि त्याच्यानंतर एआय ला त्याचं काम करून द्यायचं. काही सेकंदात तुमचा एकदम वयस्कर फोटो हे ऍप तुम्हाला बनवून देईल. तिसरं महत्वाचं ऍप आहे ते म्हणजे सुनो एआय. आता हे ऍप काय करतं, ह्या ऍपला तुम्ही फक्त तुमचा मूड सांगायचा कोणता आहे. उदाहरणार्थ मला जर वाटलं की मी आज एखादं हिंदी लव्ह सॉन्ग तयार करावं, तर मी त्या ऍपला जर फक्त सांगितलं एखादं हिंदी लव्ह सॉन्ग तयार कर, तर ते ऍप आपल्याला फक्त ते लव्ह सॉन्ग लिहूनच देत नाही, तर त्याचं म्युझिक तयार करून ते गाणं तयार करून आपल्याला ऐकवतं. हे एक खूप इंटरेस्टिंग ऍप आहे, खूप इंटरेस्टिंग टूल आहे. तुम्हाला खूप मजा येईल. तुम्ही यामध्ये रॅप बनवू शकता, सॅड सॉंग्स बनवू शकता, गझल बनवू शकता, तुम्हाला वाटेल त्या पद्धतीचे सॉंग्स बनवू शकता. कॅरेक्टर एआय मध्ये तुम्ही कोणतं तरी एक कॅरेक्टर चूज करता आणि ते कॅरेक्टर तुमच्याशी चॅटिंग करतं. आता ह्याचा उपयोग काय होऊ शकतो, तर जे माणसं खूप लोनली फील करतात तर त्यांना हे एआय त्या मदतीनं, एआयच्या मदतीनं ते चॅटिंग करू शकतात, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर असंच फन म्हणून करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा एक डिजिटल अवतार तयार करून हे चॅटिंग करू शकता. ते एआय असल्यामुळे तुमच्या अर्थातच अवघड प्रश्नांची उत्तरं सुद्धा ते देतं. तुम्ही अॅनिमे एखादा तयार करू शकताय, तुम्ही मूव्ही कॅरेक्टर पुन्हा एकदा तयार करू शकताय, तुमची इच्छा. 5वं महत्वाचं ऍप आहे ते म्हणजे वोम्बो ड्रीम. यामध्ये काय करायचं तर तुम्ही त्या ऍपला एक प्रॉम्प्ट द्यायची की कोणतीही प्रॉम्प्ट असू द्यात, म्हणजे तुम्ही फ्युचरिस्टिक सुद्धा प्रॉम्प्ट देऊ शकताय. उदाहरणार्थ मी जर ह्याला म्हटलं की 2050 मध्ये महाराष्ट्रातली शेती कशी असेल, तर हे ऍप त्याच्या एआयच्या मदत करून आपल्याला एक जबरदस्त पिक्चर बनवून देतं. आणि आपल्याला जर असं वाटलं की हे पिक्चर नाही चांगलं, तर आपल्याला तिथंच एक छोटासा रिजनरेट असा म्हणून ऑप्शन येतो, तर तो ऑप्शन वापरून आपण आणखीन सुद्धा पिक्चर्स बनवू शकतो. यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं ऍप आवडलं, सगळ्यात जास्त कोणतं ऍप क्रेझी वाटलं, ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला याचे व्हिडिओज पुन्हा येत राहतील. थँक्यू सो मच.